नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबरी आहे ती म्हणजे जे लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही त्यांच्यासाठी एकदा परत पुन्हा संधी भेटणार आहे त्यांना ई-के-वाय-सी करण्यासाठी. कारण कसं सरकारने आताच एक म्हणजे कशी त्यांनी अपडेट सांगितली होती की जे लाडक्या बहिणी राहिल्या होत्या त्यांना त्यांना आपण परत ई-के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा एकदा एक संधी देऊ. तर आजची एक सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे. चला ती बातमी काय ती तुम्हाला मी वाचून दाखवतो. नमस्कार लाडक्या बहिणींनी आणि मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे का, आणि जर सुरू झाली असेल तर कोणत्या महिलांना लगेच के-वाय-सी करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर आणि काही बातम्यांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की काही लाभार्थ्यांसाठी ई-के-वाय-सी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते. यापूर्वी सरकारने ई-के-वाय-सी मोहीम राबवून पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी केली होती. त्यामुळे अनेक महिलांना आपली माहिती अपडेट करण्याची गरज भासली होती. पण जर तुमचे नाव लाभार्थी यादीत नाही तर या गोष्टी तुम्ही नक्की तपासा. म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का, मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला आहे का, आणि ई-के-वाय-सी पूर्ण आहे का, आणि जर बँक खाते चालू आहे की बंद एकदा चेक करून बघा. जर ई-के-वाय-सी पुन्हा सुरू झाली तर वेळेवर प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल, कारण अपूर्ण माहितीमुळे हप्ता थांबू शकतो. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे सध्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर प्रत्येक मेसेजवर आपण कसं लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत पोर्टल किंवा शासनाचे सूत्रांची खात्री करूनच प्रक्रिया करा. कारण कसं तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे का आणि तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण किंवा ई-के-वाय-सी बाकी असेल तर सरकारने काय सांगितले आहे की आपण लवकरच महासारथी जे पोर्टल आहे त्याच्या मार्फत ज्या लाडक्या बहिणी राहिल्या आहेत त्यांची आपण ई-के-वाय-सी म्हणजे प्रक्रिया पुन्हा सुरू करू. पण सध्या सरकारकडून कोणताही ऑफिशियल जी-आर आलेला नाही. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कसं नक्की सांगू शकत नाही की ते नक्की चालू होईल की नाही. जर चालू झाले तर ज्या लाडक्या बहिणी राहिल्या आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची संधी असू शकते. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.